नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. रेल्वे विभागमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 21,700 ते 35,400 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे. एकूण या ठिकाणी 4,660 जागांची वॅकन्सी आहे. अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे सब इन्स्पेक्टर या पदासाठी निघालेली आहे. लेवल 6 नुसार वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे या ठिकाणी असणं आवश्यक आहे. 35,400 रुपये इतके दरमहा वेतन या पदासाठी दिलं जाईल. 20 ते 28 वर्षापर्यंतची वयमर्यादा या पदासाठी आहे. 452 जागांची वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे कॉन्स्टेबल या पदासाठी. लेवल 3 नुसार तुम्हाला या ठिकाणी 7व्या वेतन आयोगानुसार वेतन दिलं जाईल. 10वी पास तुम्ही या ठिकाणी असणं आवश्यक आहे. 21,700 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. 18 ते 28 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे. 4,208 पदांची वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे. दोन्ही पदांची मिळून या ठिकाणी 4,660 अशी वॅकन्सी या ठिकाणी आहे. वय जे आहे तुमचं या ठिकाणी 1/7/2024 या ठिकाणी काउंट केलं जाणार आहे. फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी सर्व कॅन्डिडेटसाठी 500 रुपये या ठिकाणी असणार आहे. तुम्ही जर SC/ST कॅन्डिडेट असाल, एक सर्व्हिसमॅन असाल, फिमेल कॅन्डिडेट असाल, मायनॉरिटीजमधून येत असाल, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासमध्ये म्हणजेच ABCमध्ये येत असाल, तर या ठिकाणी तुम्हाला 250 रुपये फीस पेमेंट या ठिकाणी करावं लागेल. अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर जाहिरातीची लिंक देखील आपल्याला दिलेली आहे. अर्ज करण्याअगोदर एक वेळ जाहिरात आपण संपूर्ण व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.